या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर. आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी परिसरात मोठी कारवाई करत तांदूळ वाहतूक करणारा आयशर टेम्पो KA 32 AA 5455 ताब्यात घेतला. टेम्पोमध्ये सुमारे 16 टन तांदूळ आढळून आला असून हा तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशन असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांना कर्नाटकातून सोलापूरकडे रेशनचा तांदूळ आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संबंधित आयशर टेम्पो अडवला. कारवाईनंतर वाहन व तांदूळ पुढील तपासासाठी जेल रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पुरवठा विभागानंही तातडीने हालचाली सुरू केल्या. अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी क विभागाच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल मुख्य अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बार्शी वैरागमधील तांदूळ मिलही रडारवर. दरम्यान बार्शी आणि वैराग परिसरातील काही तांदूळ मिलमध्ये रेशनच्या तांदळावर प्रक्रिया करून खुल्या बाजारात विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या मिलमध्ये सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ पोहोचत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून संबंधित मिलांचीही तपासणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.